महाराष्ट्राच्या मावळ्यांचे जिंजीकडे प्रस्थान, 1133 स्वयंसेवकांचा समावेश, सीमापार गड संवर्धनाचा नवा अध्याय। अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौक येथे बुधवारी शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम अंतर्गत तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याकडे रवाना होणाऱ्या स्वयंसेवकांच्या बसेसचे ध्वज प्रदर्शन आणि प्रस्थान सोहळा उत्साहात पार पडला। खासदार निलेश लंके आणि शिवसेना नेते प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भगवे झेंडे दाखवत बसेस रवाना करण्यात आल्या। तब्बल 1133 मावळ्यांच्या उपस्थितीने परिसर ऐतिहासिक वातावरणात भारावून गेला। महाराष्ट्राच्या सीमांबाहेर प्रथमच गडकोट संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात येत असून तामिळनाडूतील जिंजी किल्ला येथे स्वच्छता संवर्धन आणि जतनाची कामे करण्यात येणार आहेत। सुमारे 1200 किलोमीटरचा एकमार्गी आणि एकूण 2400 किलोमीटरचा हा प्रवास आपला मावळा संघटनेची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दूरची मोहीम ठरत आहे। आवश्यक साहित्य आणि उपकरणांसह स्वयंसेवक पूर्ण तयारीनिशी रवाना झाले असून महाराष्ट्र दिन जिंजी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य परंपरेशी जोडलेला हा किल्ला पुढे छत्रपती राजाराम महाराज यांच्या संघर्ष काळात तात्पुरती राजधानी म्हणून ओळखला गेला। त्यामुळे या ऐतिहासिक स्थळी संवर्धनाची मोहीम राबवणे प्रत्येक मावळ्यांसाठी अभिमानाचा क्षण ठरत आहे। याप्रसंगी शिवप्रेमी मावळ्यांनी डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी पोपटगुंड, राहणार काटाळवेढे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे लोकप्रिय आणि लाडके खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांनी गेल्या 1 वर्षापासून गड किल्ले संवर्धन मोहिमेला या ठिकाणी सुरुवात केली आहे। कारण खासदार साहेबांचं एकच म्हणणं असतं की या महाराष्ट्र राज्यामध्ये जे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांचं खऱ्या अर्थानं संवर्धन झालं पाहिजे। आणि गेल्या 1 वर्षापासून ही गड किल्ले संवर्धन मोहीम आदरणीय खासदार साहेबांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे। शिवनेरीपासून, जुन्नर तालुक्यातील शिवनेरीपासून या मोहिमेला सुरुवात झाली आणि आज ही जी मोहीम रवाना होते ती जिंजी किल्ला, या किल्ल्यासाठी गड संवर्धनासाठी ही मोहीम या ठिकाणी रवाना होते। हा किल्ला तामिळनाडूमध्ये म्हणजे एकेकाळची मला वाटतं तिसरी राजधानी, ही महाराजांची तिसरी राजधानी। कारण एकेकाळी जिंजीवरून या राज्याचा, आपल्या महाराष्ट्र राज्याचा कारभार, या स्वराज्याचा कारभार त्या ठिकाणी पाहायला गेलेला आहे। म्हणून गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी खासदार साहेबांनी या मोहिमेचं आयोजन केलेलं आहे। निश्चितपणाने एक उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहिमेला संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील असतील किंवा जिल्ह्याच्या बाहेरील सुद्धा शिवप्रेमींचा या गड किल्ले संवर्धन मोहिमेला एक चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे। मी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं खासदार साहेबांनी ही जी मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे, निश्चितपणाने या मोहिमेला मी खासदार साहेबांच्या वतीनं आणि संपूर्ण अहिल्यानगर मधील जनतेच्या वतीनं या मोहिमेला मनापासून शुभेच्छा देतो। मी अश्विनी अनिकेत भावे, अपर्णा रोहित थत्ते संचलित नृत्य दर्पण नृत्य अकादमीची मी हे आहे, प्रमुख आहे, विभाग प्रमुख। तर आज आम्ही दुसऱ्यांदा सरांबरोबर निघालोय। पहिला अनुभव आमचा खूप छान होता, आता दुसराही अनुभव आम्ही खूप छान घेण्यासाठी निघालोय आणि आम्हाला हा परत संधी दिल्याबद्दल खासदार साहेबांचे आणि आमचे नगरसेवक यांचे खूप खूप आभार। मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज जो लंके साहेब जो उपक्रम राबवत आहेत गड किल्ले स्वच्छता, त्या मोहिमेअंतर्गत आमचा भरतनाट्यमचा ग्रुप आम्ही त्या ठिकाणी घेऊन चाललोय आणि त्यांच्यामुळे आम्हाला एक संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे चांगल्या प्रकारची। आमच्या नृत्य दर्पणचं पण त्या ठिकाणी एक मोठं सादरीकरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय। आमच्या बरोबर 13 विद्यार्थिनी आहेत आणि 7 पालक आहेत। खूप आनंद होतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जिंजीमध्ये असणारा किल्ला आज बघण्यासाठी आम्ही जातोय आणि युनेस्कोचे 12 किल्ले आहेत, त्यामध्ये जिंजी हा एक किल्ला आहे जो युनेस्कोनी जागतिक दर्जा म्हणून निवडलेला आहे। आणि त्याचबरोबर मी युनेस्कोचे 12 किल्ले पळत आले आणि मला खूप आनंद होतोय की हा किल्ला मी म्हणजे अदर स्टेट तामिळनाडूमध्ये मला जाण्याचं भाग्य मिळतंय, त्यामुळे मी आपल्या मावळ्याकडून खूप आभारी आहे।